तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या ऑडिओ बुकला आपण सुरुवात केलेली होती आणि याच्याबद्दल आपण चॅप्टर नंबर 3 ला आज सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, याच्या आधी आपले प्रकरण 1, प्रकरण 2 व प्रस्तावना कंप्लीट झालेली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर कृपया डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण पहा, नंतरच या व्हिडिओवर या. आणि तर आपल्या आतापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कशाची वाट बघता, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओची मोटिवेशन असते. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला मग सुरुवात करू. प्रकरण नंबर 3, धडा दुसरा, अर्थसाक्षरता कशासाठी. माझा जिवलग मित्र माईक याने 1990मध्ये त्याच्या डॅडच्या साम्राज्याची सूत्र आपल्या हातात घेतली. आज तो त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय पुढे नेतो आहे. आम्ही वर्षातून 1-2दा गोल्फ खेळण्यासाठी भेटतो. तो आणि त्याची पत्नी किती श्रीमंत आहेत याची कल्पनाही करता येणार नाही. श्रीमंत डॅडचं साम्राज्य अगदी योग्य हाती आहे. त्याच्या डॅडने आम्हाला ज्या प्रकारे तयार केलं तसंच तो त्याच्या मुलाला तयार करतो आहे. मी वयाच्या 47व्या वर्षी म्हणजे 1994मध्ये निवृत्ती घेतली. माझी पत्नी किम तेव्हा 37 वर्षाची होती. निवृत्तीचा अर्थ काम न करणं असा होत नाही. आधी न समजणाऱ्या अघटित गोष्टींचा अडसर नसेल तर आपण काम करत असो वा नसो, चलनवाढीच्या दाराच्या पुढे राहणारी आपली संपत्ती आपोआप वाढत राहणं, अशी आमची निवृत्तीविषयीची व्याख्या आहे. मला वाटतं याचाच अर्थ स्वातंत्र्य. आपली मालमत्ता इतकी विशाल हवी की ती आपोआपच वाढावी. हे झाड वाढवण्यासारखंच आहे. अनेक वर्षे तुम्ही त्याला पाणी घालत राहता आणि एके दिवशी त्याला तुमची गरज भासत नाही. त्याची मुळं खूप खोलवर गेलेली असतात. नंतर ते झाडच तुम्हाला सावली देतं. माईकनं त्यानं साम्राज्य चालवण्याचा आणि निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा जेव्हा मी लोकांशी बोलत असतो तेव्हा मला काही प्रश्न हमखास विचारले जातात. तो म्हणजे त्यांनी काय करावं अशी मी शिफारस करेन, किंवा आम्ही सुरुवात कशी करावी, त्याविषयी एखादं चांगलं पुस्तक आहे का, किंवा आमच्या मुलांना तयार कसं करू, किंवा यशाचं रहस्य काय, किंवा मी लक्षावधी डॉलर्स कसे कमवू. हे प्रश्न ऐकले की मला एका बातमीची हमखास आठवण येते. ती बातमी अशी: सर्वात धनाढ्य व्यावसायिक. 1923 साली शिकागो शहरातल्या एजवॉटर बीच या हॉटेलमध्ये अमेरिकेचे मोठे नेते आणि काही श्रीमंत उद्योगपती यांच्यात एक बैठक झाली. त्या बैठकीला सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे प्रमुख चार्ल्स श्वाब, जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक संस्थेचे प्रमुख सॅम्युअल इन्सल, सर्वात मोठ्या गॅस कंपनीचे अध्यक्ष हॉवर्ड हॉब्सन, इंटरनॅशनल मॅच कंपनी त्यावेळेच्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे अध्यक्ष आयव्हर क्रूगर, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटचे अध्यक्ष लिओन फ्रेझर, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष रिचर्ड व्हेटनी, आर्थर कॉटन आणि जेसी लिव्हमोर हे सर्वात मोठे सट्टेबाज आणि अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील मंत्री अल्बर्ट फॉल असे दिग्गज हजर होते. 25 वर्षानंतर यापैकी 9 जणांची काय परिस्थिती होती. श्वाब हे 5 वर्ष कर्जबाजारी होते आणि ते निर्धन अवस्थेतच मरण पावले. इन्सल देखील परदेशात विपन्न अवस्थेत वारले. क्रूगर आणि कॉटन हे देखील विपन्न अवस्थेतच वारले. हॉब्सन यांना वेड लागलं. फ्रेझर आणि लिओमोर यांनी आत्महत्या केली. या लोकांचं असं का झालं असावं हे कुणालाही सांगता येणं अवघड आहे. या बैठकीचं साल होतं 1923. शेअर बाजार कोसळून महामंदी आली 1929 साली. या मंदीचा या लोकांच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम झाला असेल अशी माझी तरी अटकळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आज ज्या काळात राहतो तो याहीपेक्षा जास्त जलद गतीने बदलणारा आहे. या लोकांनी बाजार कोसळल्यानंतरच्या 25 वर्षात ज्या ज्या परिस्थितीला तोंड दिलं असेल तसे प्रसंग बाजार वाढण्याचे आणि धपकन कोसळण्याचे आता कित्येकदा येतील. मला चिंता वाटते ती याची की आजकाल अनेकांनी त्यांच्या सर्वात मोठ्या संपत्तीला, शिक्षणाला केंद्रस्थानी आणण्याऐवजी पैशाला आणलं आहे. माणसं अधिक लवचिक असतील, त्यांनी मन मोकळे असते, त्यांची शिकवण्याची तयारी असते, तर ते अधिकाधिक श्रीमंत होत जातील. या उलट पैशाच आपले सारे प्रश्न सोडवल असा विचार ते करत असतील तर त्यांच्या पुढील काळ कठीणच असेल. आपली बुद्धी आणि हुशारीचे प्रश्न सोडवते आणि पैशाची निर्मिती करते. आर्थिक साक्षरता नसेल तर आलेला पैसा तेवढ्याच वेगात संपून जातो. आपल्याला आयुष्यभरात किती पैसा मिळाला यापेक्षा आपण तो किती साठवला आणि वाढवला याला जास्त महत्त्व आहे. हेच अनेकांना माहीत नाही. आपण गरिबांनी मोठमोठ्या लॉटरी जिंकण्याच्या बातम्या वाचतो. काय होतं त्यानंतर? त्यांना लक्षावधी डॉलर्स मिळतात. ते झटक्यात श्रीमंत होतात.
आणि त्याच वेगानं पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊन पोहोचतात. व्यावसायिक ॲथलीटच्या कथाही आपल्या कानावर येतात. वयाच्या 23-24व्या वर्षी ते लक्षावधी डॉलर्स कमवतात आणि 34व्या वर्षी बेघर असतात, एखाद्या पुलाखाली झोपत असतात. हे लिहित असतानाच आजचं वर्तमानपत्र माझ्यासमोर आहे. त्यात एका तरुण बास्केटबॉल खेळाडूची कथा आहे. वर्षभरापूर्वीच तो लखपती होता आणि आज तो गाड्या धुण्याच्या केंद्रावर गाडी धुण्याचीच नोकरी करतो आहे. मित्र, वकील आणि अकाउंटंट आपल्याला लुटल असं त्यांचं म्हणणं. तो फक्त 29 वर्षाचा आहे. त्या गाड्या धुण्याच्या केंद्रावरून त्याला काढून टाकण्यात आलं आहे. याचं कारण त्याने बोटातील अंगठी काढण्यास नकार दिला. ती अंगठी त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मिळाली होती. आपल्याकडे आता फक्त तीच शिल्लक राहिली आहे आणि तीच काढली तर आपण कोलमडून पडू असं त्यांचं म्हणणं. नोकरीवरून काढून टाकल्याबद्दल तो भेदभावाबद्दल न्यायालयात दावा करणार आहे. या सगळ्या गडबडीमुळेच त्याची बातमी वर्तमानपत्रापर्यंत पोहोचलेली आणि त्यांच्याकडून वाचकापर्यंत. 1997 सालात एका फटक्यात लक्षाधीश झालेल्या कितीतरी जणांना मी ओळखतो आणि 1920 सालचं वादळ पुन्हा एकदा घोंगावू लागण्याचीही मी जाणतो. लोक श्रीमंत होत असल्याचा मला आनंद होत असला तरी मी त्यांना पुन्हा पुन्हा तीच सूचना करत होतो आणि करतो. तुम्ही किती मिळवता यापेक्षा तुम्ही किती सांभाळून ठेवता आणि किती पिढ्यापर्यंत हे महत्त्वाचं आहे. तर मला अनेकजण अनेकदा विचारतात की मी कुठून सुरुवात करू किंवा मी लवकरात लवकर श्रीमंत कसा होऊ. मी त्यांना उत्तरही देतो, पण माझ्या उत्तरामुळे ते निराश होतात. मी त्यांना एवढंच सांगतो की माझ्या श्रीमंत डॅडनं मला सांगितलं होतं, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही अर्थशास्त्र असायलाच हवं. आम्ही ज्या ज्या वेळी भेटायचो त्या त्यावेळी ते हीच गोष्ट परत परत सांगायचे. माझे उच्चशिक्षित डॅड वाचनावर जोर देत असत तर श्रीमंत डॅड अर्थसाक्षरतेवर. एक लक्षात घ्या, तुम्ही जर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारणार असाल तर तुम्हाला पाया खोलवर खणावा लागेल, त्यात भक्कम फाउंडेशन ओतावं लागेल. जर तुम्ही एखाद्या उपनगरात घर बांधणार असाल तर साधारण 6 इंचाची कॉन्क्रीट स्लॅब पुरेशी होईल. ही खूप सरळ आणि साधी गोष्ट आहे. बहुसंख्य लोक या सरळ आणि साध्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाहीत. ते 6 इंचच्या स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारण्याचा विचार करतात आणि तसा प्रयत्नही करतात. साऱ्या प्रश्नाचं मूळ आपल्या शिक्षण पद्धतीत आहे. आपली शिक्षण व्यवस्था ही शेतीयुगातील आहे. ही शिक्षण पद्धती पायाशिवाय घर या कल्पनेवर विश्वास ठेवते. धुळीनं भरलेल्या जमिनी देखील अजून लोकप्रिय आहेत. त्यामुळे होतं काय की शिकून पदवीधर होऊन बाहेर पडणारी मुलं आर्थिक बाबतीत निरक्षक असतात. काही काळानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण कर्जात खोलवर बुडालो आहोत. त्यामुळे झोप उडते. मुळातच सुसंकचित विचारसरणी असल्यामुळे या प्रश्नाचं एकच उत्तर त्यांच्यासमोर असतं, ते म्हणजे श्रीमंत होणं. मग हे 6 इंची स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारण्याच्या कामाला लागतात. भराभर मजले चढवत जातात आणि एक दिवस हा पत्त्याचा डोलारा कोसळतो. मग पुन्हा एकदा निद्रानाश सुरू होतो. मी आणि माईक मोठे झालो तेव्हा आम्हाला बंगला आणि एम्पायर स्टेट हे दोन्ही पर्याय दिसू शकेल, कारण आमचा पाया खूप खोलवर घेतलेला होता. त्यामध्ये फाउंडेशनही भक्कम होतं. अकाउंटिंग हा जगातील सर्वात निरस विषय आहे. तो अतिशय गोंधळ उडवणाराही असू शकेल, पण तुम्हाला श्रीमंत व्हायचा असेल आणि ही श्रीमंत दीर्घकाळासाठी हवी असेल तर हाच विषय अतिशय महत्त्वाचा होतो. मुद्दा एवढाच आहे की हा निरस आणि गोंधळ उडवणारा विषय तुम्ही कसा शिकता आणि मुलांना कशा पद्धतीने शिकवता. याचं उत्तर एकच, विषय सोपा करून शिकवा आणि चित्रांची मदत घ्या. श्रीमंत डॅडनं माझा आणि माईकचा आर्थिक पाया अतिशय भक्कम केला. त्यावेळी आम्ही लहान असल्यामुळे त्यांनी शिकवण्याची अगदी सोपी पद्धत शोधून काढली. कित्येक वर्ष ते चित्र किंवा शब्दांच्या साहाय्याने आम्हाला या गोष्टी समजावून देत. पहिली काही वर्ष त्यांनी आम्हाला पैशांची परिभाषा, पैशांची आवक जावक या गोष्टी साध्या चित्रातून समजावून सांगितल्या. नंतर काही वर्षांनी त्यांनी त्यात आकडे भरायला सुरुवात केली. आज माईक हा अतिशय गुंतागुंतीच्या आणि अत्याधुनिक अकाउंटिंग पद्धतीचा तज्ज्ञ आहे. त्याला अब्जावधी डॉलर्सचा कारभार सांभाळायचा असल्यामुळे ती त्याची गरजही आहे. मी तितका आधुनिक नाही, कारण माझं साम्राज्य छोटं आहे. आमच्या दोघांचा पाया मात्र तोच आहे. पुढील पानामध्ये मी माईकच्या डॅडनं आमच्यासाठी काढलेली रेखाचित्रे देतो. ती खूप साधी आणि सोपी वाटली तरी या चित्रांनी 2 लहान मुलांचा पाया भक्कम केला. त्याच आधारावर त्यांनी संपत्ती निर्माण केली, हे विसरू नका. नियम क्रमांक 1, तुम्हाला मालमत्ता व कर्ज यातला फरक कळणं आवश्यक आहे आणि मालमत्ता खरेदी करायची आहे हे समजलं पाहिजे. श्रीमंत व्हायचं असेल तर हे माहीत असायला हवं. हाच आहे नियम क्रमांक 1. तो कदाचित तुम्हाला खूप सोपा आणि हास्यपदही वाटेल, पण तो किती गंभीर आणि महत्त्वाचा आहे
याची बहुसंख्यांना कल्पनाच नसते. ते आर्थिक स्तरावर झगडत असतात कारण त्यांना मालमत्ता आणि कर्ज यातील फरकच माहीत नसतो. श्रीमंत लोक मालमत्ता मिळवतात, गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज मिळवतात आणि तीच आपली मालमत्ता असल्याचं समजतात. जेव्हा श्रीमंत डॅडनं आम्हाला हेच समजावून सांगितलं होतं तेव्हा आम्हाला वाटलं की ते गंमत करत आहेत. त्यावेळी आम्ही पैंगड अवस्थेत होतो आणि श्रीमंत होण्याचं गुपित सांगण्याची वाट पाहत होतो. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं होतं. ते इतकं सोपं होतं की पचनी पडणं अवघड गेलं. आम्ही त्यावर बराच वेळ विचार केला. मालमत्ता म्हणजे काय? माईकनं विचारलं. त्याचा विचार आताच करू नका, डॅड म्हणाले. आधी मी सांगितलेली गोष्ट मनात खोलवर झेपून घ्या. तुम्ही जर तो साधेपणा पूर्णपणे समजावून घेतला तर तुमचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखावह होईल. ही कल्पना अगदी साधी असल्यामुळेच चटकन लक्षात येत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मालमत्ता म्हणजे काय हे आम्हाला समजायला हवं? ते समजलं आणि आम्हाला मालमत्ता जमवली की आम्ही श्रीमंत होऊ? मी विचारलं. होय, इतकं सोपं आहे ते, त्यांनी उत्तर दिलं. हे जर इतकं सोपं आहे तर प्रत्येकजण श्रीमंत का होत नाही? मी विचारलं. श्रीमंत डॅड हसले आणि म्हणाले, कारण लोकांना मालमत्ता आणि कर्ज यातला फरकच समजत नाही. मग मी त्यांना विचारलं होतं की मोठी माणसं इतकी मूर्ख कशी असू शकतील? हे जर इतकं सोपं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे तर प्रत्येकालाच ते शोधून काढावंसं का वाटत नाही? आमच्या या श्रीमंत डॅडला मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजावून सांगायला फक्त काही मिनिटं लागली. तीच गोष्ट मी मोठ्या झाल्यावर इतर मोठ्या लोकांना समजावून सांगताना मला अडचण येऊ लागली. मोठी माणसं हुशार असतात, पण बहुतेक वेळा या कल्पनेतील सुबोधा यांच्या नजरेतून निसटते. त्यांना वेगळ्या पद्धतीने शिक्षण मिळालेलं असतं. त्यांना बँकर्स, अकाउंटंट, रिअल इस्टेट एजंट, अर्थ सल्लागार यांच्याकडून त्यांना माहिती आणि सल्ला मिळत असतो. या सगळ्यांनी सांगितलेलं विसरून जा, पाटी कोरी करा आणि मी जे काही सांगतो ते ऐका. हे सांगणंच अवघड असतं. या बुद्धिमान मोठ्या माणसांना असं वाटतं की अशा सोप्या गोष्टीकडे लक्ष देण्यातच काही अर्थ नसतो. श्रीमंत डॅडचा किस या कल्पनेवर विश्वास होता. किसचा अर्थ कीप इट सिम्पल स्टुपिड. त्यांनी आमच्यासाठी ही मोठी आणि महत्त्वाची तत्त्व सहज सोपी केली आणि त्यामुळेच आमचा आर्थिक पाया भक्कम झाला. तरी देखील गोंधळ का उडतो? एखादी गोष्ट सहज सोपी असेल तर त्याचा पचका का होतो? एखादी व्यक्ती एखादी मालमत्ता विकत घेते, पण प्रत्यक्षात ते कर्जच कसं असतं? या प्रश्नांची उत्तर मूलभूत शिक्षणातच सापडतील. आपण कायम साक्षरता याच एका विषयावर बोलतो. अर्थसाक्षरता आपल्या खिसगणतीतच नाही. मालमत्ता आणि कर्ज या दोन्हीही व्याख्या आहेत आणि ते काही फक्त शब्द नाहीत. अगदी खरं सांगायचं तर आपल्याला गोंधळात पाडण्याची इच्छा असल्याचं या व्याख्या पाहाव्यात. या शब्दांचा शब्दकोशातला अर्थ शोधावा. प्रशिक्षित अकाउंटंटला या व्याख्या समजतील, पण सामान्य माणसाला त्याच गोंधळात पाडतील. आम्हाला याच दोन गोष्टी समजावून सांगताना श्रीमंत डॅड म्हणाले, मालमत्तेची व्याख्या म्हणजे काही शब्द नाहीत, त्यात संख्याही असते आणि तुम्हाला संख्याचा अर्थ समजला नाही तर तुम्ही ही मालमत्ताच आहे हे सांगू शकत नाही. ते कायम सांगायचे की अकाउंटिंगमध्ये फक्त संख्याच नाही तर ती संख्या काय सांगते हेही महत्त्वाचं असतं. शब्दाचंही तसंच असतं. शब्दही काही फक्त शब्द नसतात तर ते कथा सांगत असतात. बहुसंख्य लोक भरपूर वाचतात, फक्त ते वाचलं त्याचं त्यांना फारसं आकलन होत नाही. यालाच आकलन क्षमता म्हणतात, जी आपल्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. हे महत्त्वाचं माझं उदाहरण सांगतो. मी एक VCR घेतला. त्याच्यासोबत एक माहिती पुस्तकही होती. त्यात VCR कसा प्रोग्राम करायचा हे समजावून सांगितलं होतं. मला दर शुक्रवारी TV वर लागणारा माझा आवडता कार्यक्रम रेकॉर्ड करायचा होता. त्यासाठी मी ती पुस्तिका वाचायला घेतली होती, पण ती वाचता वाचता मला वेळ लागायची पाळी आली. माझ्या दृष्टीने VCR प्रोग्राम करण्यासाठी गुंतागुंतीची गोष्ट अचूक शकत नाही. मी ते शब्द वाचू शकत होतो, फक्त त्याचा अर्थ मला लागत नव्हता. शब्द ओळखले म्हणून मला अ श्रेणी आणि आकलनाबाबत ढ श्रेणी. आर्थिक गोष्टीबाबत बहुसंख्य लोकांच्या बाबतीत हेच घडतं. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आकडे वाचता यायलाच हवेत, त्याचं आकलनही व्हायला हवं. हे मी श्रीमंत डॅडकडून हजारो वेळा ऐकलं होतं. श्रीमंत लोक मालमत्ता संपादन करतात तर गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज, हेही तितक्याच वेळा ऐकलं होतं. मालमत्ता आणि कर्ज यातला फरक ओळखायचा कसा? बहुतेक अकाउंटंट आणि व्यावसायिकांचं व्याख्यावर एकमत नसलं तरी
ही साधी चित्र दोन तरुण मुलांच्या बळकट आर्थिक पायाची सुरुवात होती. हा मालमत्तेचा क्लॅश फ्लोचा नमुना. वरचा चौकोन म्हणजे उत्पन्नाच्या नोंदी, इन्कम स्टेटमेंट आहेत. त्याला नफा तोटा पत्रक असंही म्हटलं जातं. उत्पन्न आणि खर्च हे यात मांडलं जातं. पैसे किती आले आणि किती गेले हे यातून समजतं. तळाची आकृती म्हणजे आर्थिक ताळेबंद, बॅलन्स शीट आहे. ते कर्ज आणि मालमत्तेचा समतोल दाखवतं. आर्थिक क्षेत्रातील नवसंख्यांना इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट यातील फरक माहीत नसतो. हा नातेसंबंध समजावून घेणं आवश्यक आहे. मालमत्ता आणि कर्ज यातील फरक न कळणं हे आर्थिक अडचणीचं प्राथमिक कारण आहे. या गोंधळानंच कारण या शब्दाचं व्याख्यात आहे. तुम्हाला गोंधळाचा नमुना पाहायचा असेल तर ॲसेट मालमत्ता आणि लायबिलिटीज देणी या शब्दांचा शब्दकोशातील अर्थ पहा. आता प्रशिक्षित अकाउंटंट्सला याचा अर्थ समजत असेल, पण सर्वसामान्यांना ते चिनी भाषेत लिहिल्यासारखं आहे. तुम्ही व्याख्यातले शब्द वाचू शकता, पण खरोखरी तो समजणं कठीणच आहे. तर मी आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या श्रीमंत डॅडनी आम्हा 2 लहान मुलांना साधं सांगितलं, मालमत्ता तुमच्या खिशात पैसे आणते. छान, सोपं, उपयुक्त. हा आहे देण्यांचा क्लॅश फ्लो नमुना. आता मालमत्ता आणि देणी ही चित्रातून समजून घेतल्यानंतर माझ्या व्याख्या शब्दात समजणं सोपं आहे. मालमत्ता माझ्या खिशात पैसे आणते, देणी माझ्या खिशातले पैसे काढून घेतात. एवढंच तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर मालमत्ता खरेदी करण्यात आयुष्य वेचा. तुम्हाला गरीब आणि मध्यमवर्गीय व्हायचं असेल तर देणी विकत घेत राहा. जगभरातल्या आर्थिक अडचणींचं कारण या दोन्हीतील फरक न समजण्यातच आहे. आर्थिक धडपडीचा पाया आहे शब्द आणि संख्या याबाबतची निरक्षरता. ही निरक्षरता हे देखील आर्थिक अडचणीमागचं एक कारण असतं. काहीतरी चुकीची समजूत असते. श्रीमंत हे श्रीमंत असतात कारण त्यांना या क्षेत्रातील माहिती आर्थिक झगाड्यात सापडल्यापेक्षा जास्त असते. ते त्यांना अर्थानं साक्षर असतात. म्हणूनच जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तुमची संपत्ती राखायची असेल तर अर्थसाक्षरता महत्त्वाचीच आहे. ही साक्षरता शब्दांची हवी तशी आकड्यांचीही हवी. या चित्रांमध्ये दाखवलेले बाण कॅश फ्लो पैशाचा ओघ दर्शवतात. फक्त संख्या किंवा शब्दांना फारसा अर्थ नाही. त्यामागची कथा मोलाची असते. आर्थिक अहवालातील आकडे वाचणं म्हणजे त्यातील कथेचा शोध घेणं. पैशाचा ओघ कुठून कुठे जातो आहे हे समजावून घेणं. 80% कुटुंबात आर्थिक कथा म्हणजे पुढे जाण्यासाठी घेतलेल्या खूप कष्टांची कथा. कारण आयुष्यभरात ते मालमत्तेऐवजी कर्जाचीच खरेदी करत असतात. उदाहरणादाखल हा एखादी गरीब व्यक्ती किंवा सर्वसामान्य घरातल्या तरुण मुलाच्या क्लॅश फ्लोचा नमुना आहे. तर मित्रांनो, हा एक मध्यमवर्गीय व्यक्तींचा क्लॅश फ्लोचा नमुना आहे. आणि तसंच हा एक श्रीमंत व्यक्तीच्या क्लॅश फ्लोचा नमुना आहे. या सर्व आकृती अगदी सोप्या आणि स्पष्ट आहेत. जगण्यासाठीचा खर्च प्रत्येकालाच करावा लागतो. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज प्रत्येकालाच असते. या आकृत्या गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत व्यक्तीच्या आयुष्यातील पैशांचा प्रभाव दाखवतात. एखादी व्यक्ती पैशांचे व्यवहार कसे करते, हाती पैसा आल्यानंतर ते काय करतात हे या आकृतीतून स्पष्ट होतं. मी अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या कथेपासून सुरुवात केली, कारण मला विचारांतील दोष सोदाहरण स्पष्ट करायचे आहेत. पैसा सगळे प्रश्न सोडवेल हा विचार म्हणजेच सर्वात मोठा दोष आहे. त्यामुळे मला जेव्हा झटपट श्रीमंत कसं व्हायचं ते सांगा असं कोणी म्हणतं तेव्हा मीच थोडा दबतो. माझ्यावर खूप कर्ज आहे, म्हणूनच मला अधिकाधिक पैसे कमवायचे आहेत हेही मी अनेकदा ऐकतो. किंवा मी कशी सुरुवात करू. पण असा जास्तीचा पैसा सगळे प्रश्न सोडवतो असंही नाही. कदाचित तो अडचण जास्त वाढवतो. पैसा पुष्कळदा 2 दोष निर्माण करतो. जे आपल्याला माहीत नाही त्यावरच मोठा प्रकाश झोत टाकतो. त्यामुळेच जेव्हा एखाद्याला लॉटरी, पगारवाढ किंवा वारसा हक्कामुळे अचानक मोठा धनलाभ होतो, तेव्हा लवकरच ते मूळच्या आर्थिक गोंधळप्रपात पंचतात किंवा कदाचित अधिकच खोलात जातात. हा पैसा तुमच्या डोक्यातील क्लॅश फ्लोचा महत्त्व देतो. मिळणारे पैसे खर्च करण्यालाच जर महत्त्व असेल तर पैशात झालेली वाढ खर्चातही वाढच करते. म्हणून कदाचित मूर्ख आणि त्याचा पैसा म्हणजे एक मोठी पार्टी ही म्हण अस्तित्वात आली असावी. मी बऱ्याचदा असं म्हणतो की आपण शाळेत शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य मिळवण्यासाठी जातो. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपली व्यावसायिक कौशल्य वापरून पैसा कसा मिळवावा हे आपण शिकत असतो. 1960 मध्ये
मी माध्यमिक शाळेत होतो. त्यावेळी एखादा विद्यार्थी अभ्यासात चमकला की लोक म्हणत, हा मुलगा डॉक्टर होणार, तुला डॉक्टर व्हायचं आहे का, असं त्यांना कोणीही विचारत नसत. डॉक्टर होणं म्हणजे खूप पैसा कमवणं असं गणित त्यांच्या डोक्यात असायचं. आज डॉक्टर्सही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विमा कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा ताबा घेत आहेत. आरोग्य योजनाही आपल्या ताब्यात ठेवत आहेत. यामध्ये सरकारच मध्यस्थीय करत आहे. अधिकारांचा दुरुपयोग होतो आहे. अशी स्थिती जर माझ्या व्यवहारही येऊ नये. आज मुलांना बास्केटबॉल स्टार व्हायचा आहे. गोल्फर, टायगर वूडसारख्या गोल्फर, सिनेस्टार, रॉकस्टार, सौंदर्य तारका किंवा वॉल स्ट्रीटवरील व्यापारी व्हायचा आहे. कारण तिथंच पैसा, कीर्ती आणि सन्मान आहे. म्हणूनच तर आज मुलांना शाळेत पाठवणं कठीण झालं आहे. आज व्यावसायिक यश हे पूर्वीसारखं शैक्षणिक यशाशी सांधलेलं नाही. आज शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी अर्थसाक्षर नसतो. लक्षावधी लोक व्यवसायात पडतात, तो यशस्वीही करतात, तरी देखील त्यांचा आर्थिक झगडा सुरूच असतो. ते खूप कष्ट करतात पण पुढे जाऊ शकत नाहीत. पैसे मिळवल्यानंतर ते सांभाळायचे कसे, ते खर्च कसे करायचे, मुळात हाती आलेल्या पैशाचं काय करायचं हे त्यांना कधी शिकवलं जात नाही. पैसे मिळाल्यावर त्यांचं काय करायचं, तुमच्याकडून पैसा मिळवणाऱ्या दूर कसं ठेवायचं, तुम्ही किती काळ पैसा सांभाळून ठेवू शकता आणि मुख्य म्हणजे तुमचा पैसा तुमच्यासाठी कसा काम करतो हे शिकणं, यालाच आर्थिक ग्रहणशक्ती किंवा कल असं म्हणतात. बहुसंख्य लोकांना तर आपल्या आर्थिक अडचणीचं मूळ कारणही सापडत नाही, कारण त्यांना कॅश फ्लो कळत नाही. एखादी व्यक्ती उच्च शिक्षित व्यावसायिक पातळीवर यशस्वी असूनही आर्थिकदृष्ट्या निरक्षर असू शकते. ही माणसं गरजेपेक्षा जास्त कष्ट करतात, कारण ते कष्ट फक्त कष्ट करायला शिकलेले असतात. पैसे त्यांच्यासाठीच कसा काम करेल याची माहितीच त्यांना नसते. आर्थिक स्वप्नांचा शोध आर्थिक दुःस्वप्नांत बदलतो, त्याची ही गोष्ट. खूप कष्ट करणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा नमुना आता ठरूनच गेला आहे. नुकतंच लग्न झालेलं आनंदी आणि उच्चशिक्षित जोडपं भाड्यात छोट्या घरात राहायला येतं. ते दोघंच असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे साठू लागतात आणि ही गोष्ट त्यांना चटकन समजते. आता त्यांना जाणवतं की त्यांचं हे भाड्याचं घर छोटंसं आहे. मग ते स्वतःच्या आणि मोठ्या घराचं स्वप्न पाहू लागतात. आता ते त्यासाठी घरासाठी पैसे साठवतात. त्यांच्या उत्पन्नाचे 2 स्रोत असतात आणि त्यांना त्यावेळी मुलं नसतात, त्यामुळे पैसा भरभर साठू लागतो. पण जसं त्यांचं उत्पन्न वाढू लागतं तसं त्यांचे खर्चही वाढू लागतात. बहुसंख्य लोकांना सर्वात मोठा खर्च असतो सरकारचे कर. त्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं की आयकर सगळ्यात जास्त असतो, पण ते तसं नाही. भारतात PF किंवा भविष्य निर्वाह निधी सर्वात जास्त असतो. वेतनाच्या किमान 12% तो 12% आहे असं वाटणं, प्रत्यक्षात तो 25.61% एवढा होता. कारण मालकाने जो हिस्सा भरायचा असतो तो तुमच्या हातात देऊ शकत नाही. अमेरिकन नागरिकांच्या बाबतीत सांगायचं तर सोशल सिक्युरिटीसाठीचा कर सर्वात जास्त असतो. सोशल सिक्युरिटीचा कर आणि आरोग्यसेवासाठी कर एकत्र केला तर तो 7.5% एवढा होतो. मग देणी वाढत जातात. आपण आपल्या उदाहरणातल्या तरुण जोडप्याचं साह्याने हे सिद्ध करून दाखवू शकतो. उत्पन्न वाढू लागल्यानंतर ते आपल्या स्वप्नातलं घर घेण्याचं निश्चितच करतात. नवीन घरात आल्यानंतर त्यांना मालमत्ता कर नावाचा नवा कर द्यावा लागतो. नंतर ते नव्या घराला शोभेची नवी कार, नवं फर्निचर आणि इतर गोष्टी विकत घेत राहतात. अचानक एक दिवस त्यांना जाग येते. त्यांना समजतं की त्यांना कर्जाचा रकाना, गृहकर्ज आणि क्रेडिट कार्डचं देणं यांची गच्च भरला आहे. आता ते रॅट रेसच्या सापळ्यात अडकलेले असतात. पुढे बाळ जन्माला येतं. मग ते अजून कष्ट करू लागतात आणि अधिक पैसा, अधिक कर हे चक्र सुरूच राहतं. यालाच ब्रॅकेट क्लिफ असंही म्हणतात. एक दिवस त्यांच्याकडे टपालातून एक क्रेडिट कार्ड येतं. त्याचाही ते वापर करतात. मग एक दिवस त्यांची मर्यादा संपते. त्यानंतर कर्ज देणारी कंपनी येते. ती सांगते की त्यांचा सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे घर आहे. त्या घराची किंमत आता चांगलीच वाढली आहे. ही कंपनी आता तुम्हाला या वाढीव किमतीवर आधारलेलं बिल, कन्सॉलिडेटेड लोन देऊ करत आहे, कारण त्यांची पत खूप चांगली आहे. मग ते या जोडप्याला त्यांच्या दृष्टीनं सर्वोत्तम सल्ला देतात की तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचं साठलेलं देणं आमच्याकडे वर्ग करा. आम्ही ते गृहकर्जाखाली दाखवू. त्यामुळे तुम्हाला 2 फायदे मिळतील. एकतर गृहकर्जाचा व्याजदर क्रेडिट कार्डच्या चक्रवाढ व्याजापेक्षा खूप कमी आहे आणि दुसरी म्हणजे
गृहकर्जाच्या व्याजावर तुम्हाला आयकरातून सूट मिळते. या दाम्पत्याला ही गोष्ट पटते. त्यांच्या दृष्टीने तो नक्कीच खूप शहाणपणाचा निर्णय असतो. ते ही ऑफर स्वीकारतात आणि क्रेडिट कार्डवरचं कर्ज संपून टाकून सुटकेचा श्वास सोडतात. आता पूर्वीपेक्षा त्यांचा मासिक हप्ता खूप कमी झालेला असतो, कारण व्याजदर कमी असतो. फक्त आता ते 30 वर्षासाठीच देणेकरी होतात. ही चालाक गोष्ट त्यांना नजरेतून सुटते. मग कधीतरी त्यांचे शेजारी त्यांना खरेदीसाठी सोबत चालण्यास सांगतात, कारण जवळच्या मॉलमध्ये मेमोरियल डे सेल लागलेला असतो. पैसे वाचवण्याची ती उत्तम संधी असते. हे दोघं त्यांच्यासोबत जातात, पण जाताना स्वतःलाच बचवतात. आपल्याला काहीही घ्यायचं नाही, फक्त विंडो शॉपिंग करायचं आहे असं काहीतरी बजावलं तरी निघता निघता तेच क्रेडिट कार्ड खिशात जातं, राहू देतं. गरज भासली तर हाताशी राहील, ही त्यामागची भूमिका आणि चक्र सुरूच राहतं. अशी अनेक तरुण जोडपी मला नेहमी भेटतात. माझ्या व्याख्यानांना येतात, माझं सारं बोलून ऐकून घेतात आणि व्याख्यान संपल्यावर पहिला प्रश्न विचारतात, आम्हाला अधिक पैसे कसे मिळवायचे ते सांगा. त्यांना वाढत्या खर्चामुळे किंवा खर्च करणाऱ्या सवयीमुळे अधिक पैसे कमवायचे असतात. आपल्या हातात पैसा असताना त्याच्या खर्चाची निवड हा मुख्य मुद्दा आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या या आर्थिक स्थितीचं कारण पुन्हा एकदा आर्थिक निरक्षरतेकडे, मालमत्ता आणि कर्ज यातल्या माहिती नसलेल्या फरकाकडे जातं. अधिक पैसा हा क्वचितच कोणाचा तरी प्रश्न सोडवतो. बाकी प्रश्न सोडवण्यासाठी बुद्धिमत्ताच कामी येते, अशी एक म्हण आहे. जी माणसं कर्जात बुडालेली आहेत त्यांच्यासाठी माझा मित्र हीच म्हण नेहमी वापरतो. तुम्ही भगदाड खोदलं आहे हे तुमच्या लक्षात आलं की त्याच क्षणी थांबा, असे श्रीमंत डॅड नेहमी सांगत. ते म्हणायचे, जपानी लोक तलवार, रत्न आणि आरसा या 3 गोष्टींना मानतात. तलवार ही शक्तीचं प्रतीक आहे. अमेरिकन शस्त्रावर अब्जाधीश डॉलर्स खर्च केले आहेत, म्हणूनच ती बलवान आहे. रत्न हे पैशांच्या शक्तीचं प्रतीक आहे. त्यांच्या हातात सोनं तोच कायदा करतो. या वाक्यप्रचारात नक्कीच तथ्य आहे. आरसा हे स्वतःबद्दलच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. जापानी आख्यायिकेनुसार स्वतःच बद्दलच ज्ञानाबद्दल सर्वात मोलाचा ठेवा आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय हे त्यांच्यावर पैशांच्या शक्तीला त्यांच्यावर नियंत्रण ठेवू देतील. झोपेतून उठणं, खूप कष्ट करणं, आपण जे करतो आहोत त्याला काही अर्थ आहे का, असा प्रश्नही स्वतःला न विचारणं, एवढंच करतात. पैशांबाबतची अजिबात माहिती नसल्यामुळे लाखो लोक स्वतःवरच पैशांच्या शक्तीला ताबा मिळवू देतात. जी गोष्ट त्यांना स्वतःसाठी वापरता आली असती ती गोष्ट आता स्वतःसाठी त्यांचा वापर करत असते. त्यांच्या विरोधात त्यांच्याच साह्याने काम करत असते. त्यांनी जर आरशाची शक्ती वापरली तर ते स्वतःलाच पहिला प्रश्न विचारतील, या साऱ्याला काही अर्थ आहे का? आपल्या मनामध्ये अलौकिक शक्ती आहे. तिच्यावर आपल्या आतल्या आवाजावर विश्वास न ठेवता माणसं जमावासोबत वाहत जातात. सारेजण जे करतात तेच तेही करत राहतात. प्रश्न विचारण्याऐवजी ते जुळवून घेतात. त्यांना जे काही सांगितलं आहे त्याचीच पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत राहतात. विविधता किंवा तुमचं घर ही तुमची मालमत्ता आहे, यासारख्या संकल्पना मोठं कर्जकारांचा बोजा कमी करतं. सुरक्षित नोकरी शोधावी, चुका करू नयेत, जोखीम घेऊ नये, अशा मतांच्या गलबाल्यात वाहून जातात. आपल्याकडे सभेत बोलण्याची भीती ही मरण्याच्या भीतीपेक्षा मोठी आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आपण वळीत टाकले जाऊ. आपला लौकिक रसातळाला जाईल, आपल्यावर टीका होईल, आपली टर उडवली जाईल, आपल्याला जातीबाहेर फेकलं जाईल. या आणि अशा इतर भीतीमुळे चारचौघात बोलण्याची भीती निर्माण होते. हीच भीती स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवण्यामध्ये अडथळा निर्माण करते. म्हणूनच तर जपानी लोक आरशाच्या शक्तीला जास्तच महत्त्व देत. आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हाच सत्य दिसतं. इतर वेळी फक्त काल्पनिक भीतीपोटी सुरक्षित खेळण्याचा सल्ला दिला जातो. मग तो आर्थिक बाबतीत असो, खेळाच्या बाबतीत असो, नातेसंबंधाच्या बाबतीत असो किंवा करिअरच्या बाबतीत असो. सामान्यपणे स्वीकारलेली मत किंवा लोकप्रिय गोष्टीविषयी आपलं प्रामाणिक मत अशा वाळीत टाकण्याच्या भीतीमुळे व्यक्त केलं जात नाही. त्यामुळेच तुमचं घर ही तुमची मोठी मालमत्ता आहे. बिल कन्सॉलिडेटेड कर्ज मिळवा आणि कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडा. खूप कष्ट करा, ही बढती आहे. एखाद्या दिवशी मी कंपनीचा उपाध्यक्ष होईल. पैसे वाचवा, माझा पगार वाढेल, तेव्हा मी मोठं घर घेईल. म्युच्युअल फंड्स सुरक्षित असतात, अशी मत चटकन स्वीकारली जातात. एक लक्षात घ्या की बरेचसे प्रश्न जमावासोबत जाण्यामुळेच निर्माण होत असतात. कधीकधी आपणही आरशात डोकवण्याची गरज आहे. तिथं डोकावलं की आंतरिक शहाणपणा दिसतो.
फक्त त्यावर भीतीस्वार होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागते. मी आणि माईक 16 वर्षाचे झालो तेव्हा आम्हाला कनिष्ठ महाविद्यालयात खूपच अडचणी येऊ लागल्या. आम्ही काहीही वाईट मुलं नव्हतो, पण आम्ही जमावापासून लांब राहू लागलो. आम्ही शाळा सुटल्यावर आणि दर शनिवारी रविवारी माईकच्या डॅडसाठी काम करत असू. हातातलं काम संपलं की आम्ही दोघं डॅडच्या टेबलाशीच बसायचो. तिथंच त्यांच्या बँकर, वकील, अकाउंटंट, ब्रोकर, गुंतवणूकदार, कर्मचारी यांच्यासोबतच्या बैठका चालायच्या. आम्ही त्या साऱ्या मन लावून ऐकायचो. वयाच्या 13व्या वर्षी शाळा सोडलेला हा माणूस या साऱ्या उच्चशिक्षित लोकांची काय बोलायचा, त्यांना सल्ले द्यायचा, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायचा. ही सारी माणसं त्यांचं म्हणणं ऐकत असत. त्यांनी एखाद्या गोष्टीला मान्यता दिली नाही तर त्यांच्या पोटात गोळा यायचा. ही व्यक्ती अशी होती जी कधीच जमावासोबत गेली नाही. ते स्वतः विचार करायचे, प्रत्येकजण असंच करतो म्हणून आपणही तसंच करायचं आहे या शब्दांचा ते तिरस्कार करत असत. शक्य नाही हे शब्दही त्यांनी दूर फेकून दिलेले होते. त्यांच्याकडून एखादे काम करून घेण्याची ही गुरुकिल्लीच होती. त्यांना फक्त म्हणायचं, आम्हाला नाही वाटत तुम्हाला हे जमेल. माईक आणि मी त्यांच्याजवळ बसून जेवढं शिकलो त्याच्या 1% शाळा कॉलेजात शिकलो नाही. माईकच्या डॅडनं उच्च शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण ते अर्थसाक्षर होते, म्हणूनच यशस्वी होते. बुद्धिमान माणसं त्यांच्यापेक्षा बुद्धिमान लोकांना कामावर ठेवतात असं नेहमी सांगायचे. त्यांच्यापाशी तासनतास बसून फक्त त्यांचं आणि त्यांच्या भोवती असलेल्या बुद्धिमान लोकांचं बोलणं ऐकण्याचा आम्हा दोघांना फायदाच होत होता. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळत होतं. त्यामुळे एक प्रश्न निर्माण होत होता. मी आणि माईक शिकवत असलेल्या गोष्टी तशाच्या तशा स्वीकारू शकत नव्हतो. ते आम्हाला सांगायचे की तुम्ही जर उत्तम गुण मिळवले नाहीत तर तुम्हाला या जगात चांगल्या पद्धतीनं राहता येणार नाही. ते तसं बोलले की आमच्या भुवया उंच व्हायच्या. आम्हाला त्यांची घडी न मोडण्यास, कार्यपद्धतीत बदल न करण्यास आणि सारेच्या सारे नियम पाळण्यास सांगितलं जायचं. ही कार्यपद्धती उत्पादनशीलतेला आणि सर्जनशीलतेला नष्ट करते हेही आमच्या लक्षात येत होतं. श्रीमंत डॅड नेहमी सांगायचे की शाळा या चांगले कर्मचारी निर्माण करण्यासाठी आहे, उद्योजक निर्माण करण्यासाठी नाही. त्यांच्या या सांगण्यामागचा अर्थ आता आमच्या ध्यानी येऊ लागला होता. आम्ही जे काही शिकलो आहोत त्याचा व्यवहारात उपयोग कसा करायचा किंवा पैसा आमच्यासाठी कसा काम करेल हे आम्ही बाहेर शिकलो. ते शाळेत का शिकवलं जात नाही असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडायचा. मग आम्ही हेच प्रश्न शिक्षकांना विचारायचो. त्यावर सांगायचे की पैसा तेवढा महत्त्वाचा नाही. आम्ही जर उत्तम शिक्षण घेतलं, तिथं श्रेष्ठ ठरलो तर पैसा मागोमाग चालत येईल. आम्हाला पैशाचं सामर्थ्य जाणवत गेलं, त्याचं आकलन होत गेलं. तसं तसं आमच्यात आणि शिक्षक व वर्गमित्रात अंतर पडत गेला. माझ्या उच्चशिक्षित डॅडनंही मला इतकेच गुण मिळवायला हवेत असं कधीही दबाव आणला नाही. मला त्याबद्दल नेहमीच आश्चर्य वाटायचं. आता आमच्यात पैशावरून चर्चा झाडायला सुरुवात झाली होती. त्यावेळी माझा या बाबतीतील पाया आईवडील दोघांपेक्षा नक्कीच भक्कम होता. मी त्याविषयी पुस्तक वाचत होतो. टॅक्स, अकाउंटंट, कॉर्पोरेट वकील, बँकर्स, रिअल इस्टेट ब्रोकर्स यांच्यात चर्चा कान देऊन ऐकत होतो आणि माझे डॅड शिक्षकांशीच बोलत असत. एके दिवशी माझ्या डॅडनं मला सांगितलं की आपलं घर हीच त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यावेळी मात्र आमची चर्चा फारशी सुखावह नव्हती. माझ्या दृष्टीनं ती मोठी गुंतवणूक का नाही हेही मी त्यांना दाखवून दिलं. माझे श्रीमंत डॅड आणि गरीब डॅड यांच्या घरासंबंधीच्या दृष्टिकोनातला फरक समजावून घेण्यासाठी खालची आकृती पहा. एक डॅड म्हणतात की घर म्हणजे त्यांची मोठी मालमत्ता आहे आणि दुसऱ्याला ते कर्ज वाटतं. खाली दिलेली आकृती मी माझ्या डॅडला पैशांच्या ओघाची दिशा समजावून देण्यासाठी काढली होती. मी त्यांना हेही दाखवून दिलं की मालकीचं घर असल्यामुळे त्यांच्या खर्चात वाढच झाली होती. मोठं घर म्हणजे मोठे खर्च, त्यामुळे पैशाचा ओघ खर्चाच्या रकान्यातून बाहेर जाता राहतो. घर ही मालमत्ता नाही या कल्पनेला मी आजही आव्हान दिलं जातं. मला हेही माहीत आहे की असंख्य लोकांचं ते स्वप्न असतं. तीच त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक असते आणि काहीच नसल्यापेक्षा घर असणं चांगलं हेही मला माहीत आहे. मी आता तुम्हाला या लोकप्रिय सिद्धांतासाठी एक पर्याय देतो. मी आणि माझी पत्नी जर मोठं आणि भपकेबाज घर घेणार असू, पण आम्हाला हे स्पष्टपणे दिसतं की ती आमची मालमत्ता नसेल, ते कर्ज असेल, कारण त्यामुळे आमच्या खिशातून पैसे जाणार आहेत. तर माझं म्हणणं असं, छानसं घर ही भावनिक गोष्ट आहे.
त्यामुळे माझ्या मुद्द्यावर एकमत होणार नाही, हेही मला माहीत आहे. जेव्हा आपण पैशाविषयी बोलत असतो तेव्हा भावना ही आर्थिक बुद्धिमत्ता कमी करते, हेही सत्य आहे. पैसा हा प्रत्येक निर्णय भावनिक करतो, हेही माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो. नंबर 1, घरासंबंधी बोलायचं तर बहुसंख्य लोक घराचे पैसे फेडण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतात आणि मुळात जे घर त्यांच्या मालकीचंच नसतं त्याचे पैसे चुकवत राहतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बहुसंख्य लोक दरवर्षी नवं घर घेतात आणि प्रत्येक वेळी मागचं कर्ज फेडण्यासाठी 30 वर्षेच नवं कर्ज ओढून घेतात. नंबर 2, गृहकर्जाच्या व्याजाची रक्कम जरी करातून वगळली जात असती तरी उरलेला कर आणि कर्जाचा हप्ता भरल्यानंतर जी रक्कम हाती पडते त्यातूनच त्यांना इतर खर्च भागवावे लागतात. हे चक्र गृहकर्ज फेडल्यानंतरही सुरूच राहतं. नंबर 3, मालमत्ता कर असतो. माझ्या सासू सासऱ्यांच्या घरावरील कर्ज जेव्हा महिन्याला $1000 झाला तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही वाढ त्यांच्या निवृत्तीनंतर झाली होती, त्यामुळे त्यांच्या बजेटवर खूप ताण पडला आणि त्यांना घर बदलण्याची सक्ती वाटू लागली. नंबर 4, घरांची किंमत नेहमी चढती राहते असंही नाही. माझ्या काही मित्रांच्या अंगावर अजून 10 लाखांचं गृहकर्ज आहे आणि त्यांनी आज ते घर विकलं आहे, तर $7 लाख येणार नाहीत अशी परिस्थिती आहे. नंबर 5, कर्जफेड करत असताना समोर आलेल्या ज्या संधी हुकल्या त्यामुळे होणारा तोटा सर्वात मोठा आहे. तुमचा पैसा घरातच अडकलेला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त काम करावं लागेल, कारण येणारा पैसा खर्चाच्या रकण्यातून वाहत राहील. हाच आहे मध्यवर्गीय कॅश फ्लोचा नमुना. एखाद्या तरुण जोडप्यानं त्याच्या मालमत्तेच्या रकान्यात जास्त पैसे टाकले तर त्याचं पुढचं आयुष्य समाधानात जाईल. विशेषतः त्यांची मुलं जेव्हा महाविद्यालयात जाऊ लागलेली असतील तेव्हा त्यांच्या मालमत्तेची किंमत आणि एकूणच मालमत्ताही वाढलेली असेल आणि नवे खर्च भागवण्यासाठी ती उपयुक्त ठरेल. बऱ्याचदा घर हे गृहकर्जांचंच आहे आणि त्यामुळे वाढत्या खर्चाला कारण ठरतं. थोडक्यात सांगायचं तर मालकीचं घर असणं हा निर्णय खूपच महागडा आहे. तो जर गुंतवण्याऐवजी घेतला तर त्याचा परिणाम 3 प्रकारे होऊ शकतो. नंबर 1, वेळेचं नुकसान. या काळात इतर मालमत्तांच्या किमतीत वाढ झालेली असू शकते. नंबर 2, जास्तीच्या भांडवलाचं नुकसान. घराशी प्रत्यक्ष संबंधित असलेले वाढीव खर्च करण्याऐवजी तोच पैसा गुंतवणुकीसाठी वापरता आला असता. नंबर 3, शिक्षणाचं नुकसान. घर, बचत आणि निवृत्तीनंतरचे फायदे हे मालमत्तेच्या रकान्यात दाखवले जातात, कारण जवळ पैसे शिल्लक नसल्यामुळे गुंतवणूक केली जात नाही, त्यामुळे त्यांना गुंतवणुकीचा अनुभवही मिळत नाही. आजचं जग ज्यांना आधुनिक गुंतवणूकदार असं म्हणतं, हेही मंडळी कधीच होऊ शकत नाही. आधुनिक गुंतवणूकदार नेहमी चांगल्या गुंतवणुकीत पैसा गुंतवतात, त्यानंतर ते सुरक्षित खेळणाऱ्या लोकांना त्याच विकतात. तुम्ही घर घेऊच नका असंही मी म्हणत नाही. मी एवढंच सांगू पाहतो आहे की तुम्ही मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजावून घ्या. मला जेव्हा मोठं घर घ्यायचं असेल तेव्हा मी आधी मालमत्ता विकत घेईन, जी घराच्या किमतीसाठी किंवा खर्चासाठी कॅश फ्लो निर्माण करेल. माझ्या उच्चशिक्षित डॅडचं वैयक्तिक आर्थिक स्टेटमेंट हे रॅट रेसमध्ये असलेल्या जीवन चांगल्या प्रकारे व्यक्त करतं. त्यांचे खर्च त्यांच्या उत्पन्ना एवढे असतात, त्यामुळे त्यांना गुंतवणूक करता येत नाही. त्याचा परिणाम स्वरूप त्यांना गृहकर्ज आणि क्रेडिट कार्डवरचं देणं त्यांच्या मालमत्तेपेक्षा जास्त आहे. हे खाली दिलेले रेखाचित्र 1000 शब्दांचा मजकूर सांगून जातं. या उलट माझ्या श्रीमंत डॅडचं आर्थिक स्टेटमेंट गुंतवणुकीला वाहिलेलं आहे आणि कमीत कमी कर्ज असलेल्या जीवनाचं प्रतिबिंबच आहे. हे स्टेटमेंट पाहिल्यानंतर श्रीमंत माणसं ही श्रीमंत कशी होतात हे समजतं. मालमत्तेचा रकाना खर्चासाठी आवश्यक असल्यापेक्षा जास्त पैशांची निर्मिती करतो. तेच पैसे खर्चाची बाजू सांभाळतात. उरलेले पैसे मालमत्तेत पुनर्गुंतवणूक करण्यात वापरले जातात. त्यामुळे मालमत्तेचा रकाना वाढत राहतो. तो पुन्हा वाढील उत्पन्न निर्माण करत राहतो. याचाच परिणामस्वरूप श्रीमंत माणसं अधिक श्रीमंत होतात. मध्यवर्ग हा कायमच आर्थिक अडचणीत असल्याचं दिसतं. त्याचं प्राथमिक उत्पन्न हे पगारातून येत असतं. पगार वाढला की कर वाढतात, त्यातही पगार वाढला की खर्च वाढण्याकडे त्यांचा कल असतो. हीच रॅट रेस असते. उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याऐवजी ते घरालाच आपली मालमत्ता समजतात. तुमचं घर हीच तुमची मालमत्ता समजणं हा नमुना आणि पगारवाढ म्हणजे तुम्ही जास्त खर्च करू शकता किंवा मोठं घर विकत घेऊ शकता
हे तत्वज्ञान या दोन गोष्टी आजच्या कर्जात बुडालेल्या समजणं कारण आहे. ही वाढीव खर्च करण्याची कार्यपद्धती कुटुंबांना मोठ्या कर्जात किंवा आर्थिक अनिश्चिततेत फेकते. ती नोकरीत पुढे जात असले, त्यांना नियमितपणे पगारवाढ मिळत असली तरी चित्र असंच असतं. हा सारा प्रकार अर्थनिरक्षतेमुळे घडतो. मध्यवर्ग हा आर्थिकदृष्ट्या किती डळमळीत पायावर उभा आहे हे 1990 मधल्या मंदीनं आणि त्यामुळे झालेल्या नोकर कपातीनं दाखवून दिलं. आता कंपनी पेन्शन प्लॅनची जागा 401 घेणार आहे. सोशल सिक्युरिटी स्पष्टपणे अडचणीत आली आहे. आता त्यांच्याकडे निवृत्तीनंतरचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहता येत नाही. मध्यवर्गात घबराट पसरली आहे. त्यामुळेच बऱ्याच जणांना आपल्या प्रश्नांची जाणीव होऊन त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आहे. ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट. शेअर बाजारात आपण ती तेजी पाहिली, त्यामुळे गुंतवणुकीत वाढ झालेली दिसते. मध्यवर्गीयांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून म्युच्युअल फंड्स निर्माण केले जात आहेत. म्युच्युअल फंड्स लोकप्रिय आहेत कारण ते सुरक्षिततेचं प्रतिनिधित्व करतात. म्युच्युअल फंड विकत घेणारे समाजजनन्य हे इतर वेळी कर आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, बचत करण्यासाठी आणि क्रेडिट कार्डची परतफेड करण्यासाठी पैसे मिळवण्यात व्यग्र असतात. त्यांना गुंतवणुकीचा अभ्यास करण्यासाठी, ते शिकण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे ते म्युच्युअल फंड मॅनेजरवरच विसंबून असतात. शिवाय म्युच्युअल फंड्स हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीत करत असल्यामुळे त्यांनाही विविधतेमुळे आपला पैसा सुरक्षित आहे याचं समाधान लाभतं. म्युच्युअल फंड दलाल आणि अर्थसल्लागारांना या विविधतेच्या शिकवणुशी हा मध्यवर्गीय गट सहमत असतो. त्याचं एक सांगणं असतं, सुरक्षित खेळा, जोखीम टाळा. खरी शोकांतिका ही आहे की ही सामान्य मध्यवर्गीय माणसासमोर जी जोखीम असते त्यामागे अर्थनिरक्षता हेच कारण आहे आणि त्यांना तेच समजत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळेच ते सुरक्षित खेळण्याचा मार्ग निवडतात. त्यांचा ताळेबंद कधीच समतोल नसतो. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आणि उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्ताचा नसतात. त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत म्हणजे त्यांचा पगाराचा चेक असतो. उपजीविकेसाठी ते त्यांच्या मालकावर किंवा कंपनीवर पूर्णपणे अवलंबून असतात. त्यामुळे खरोखरी आयुष्य घडवणारी संधी जेव्हा याच लोकांसमोर उभी राहते तेव्हा ते तिचा लाभ घेऊ शकत नाहीत. ते फार मेहनत घेत असतात. कराच्या बोजाखाली त्यांची मान असते आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असतो. त्यामुळे त्यांना सेफ खेळणंच भाग असतं. या भागाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मालमत्ता आणि कर्ज यांच्यातील फरक माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तो फरक एकदा समजला की उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्तेची खरेदी करण्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करता येईल. हा श्रीमंतीचा पायऱ्याकडे नेणारा चांगला मार्ग आहे. हे असंच करत राहिलात की तुमच्या मालमत्तेचा रकाना मोठा होऊ लागेल. त्याचबरोबर कर्ज आणि खर्च कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसं केलं की मालमत्तेच्या रकण्यात वाढ करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. लवकरच मालमत्तेचा पाया अधिक खोलवर जाईल आणि तुम्ही अधिक धोक्याच्या सट्टेबाजाची गुंतवणुकीकडे वळू शकाल. या गुंतवणूकदारावरील मोबदला 100% आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळू शकतो. $5,000ची गुंतवणूक $10,00,000 किंवा त्यापेक्षा जास्तही देऊ शकते. अशा गुंतवणुकींना आपण समाज खूपच जोखमीचा मानतो, पण तुम्ही जर आर्थिक अभ्यासाला सुरुवात केलीत तर सहजपणे करता येईल. या गुंतवणुकीची जोखमीच नसतात. अर्थनिरक्षतेपासून आर्थिक बुद्धिमत्तेचा अभाव असल्यामुळे या व्यक्ती अतिजोखमीच्या बनतात. समाज जे करतो तेच तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला खालील चित्र पाहायला मिळेल. तुम्ही जर कर्मचारी आणि घरमालकही असाल तर नंबर 1, तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी काम करत असता. पगाराच्या वेळी चेकसाठी काम करणारे सारेजण मालक किंवा भागधारकांनाच श्रीमंत करतात. तुमचे प्रयत्न आणि यश हे मालकाचं यश किंवा त्यांच्या सुखद निवृत्तीसाठी मदत करतं. नंबर 2, तुम्ही सरकारासाठी काम करता तर तुमच्या उत्पन्नाला आपला हिस्सा सरकार तुम्हाला दिसण्याआधीच काढून घेतं. खूप काम करून तुम्ही फक्त सरकारला देत असलेल्या करांची रक्कम वाढवता. बहुसंख्य माणसं जानेवारी ते मेपर्यंत फक्त सरकारासाठीच काम करतात. नंबर 3, तुम्ही बँकेसाठी काम करता. करानंतर तुमचा सर्वात मोठा खर्च असतो गृहकर्ज आणि क्रेडिट कार्ड. यामध्ये अडचण एवढीच आहे की खूप काम केल्यानंतरही या तिन्ही पातळ्यांमध्ये देण्याची रक्कम तितकीच वाढलेली असते. तुम्ही केलेले परिश्रम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्याच उपयोगी कसे पडतील हे शिकायला हवं. स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही लक्ष कसं निर्धारित करता. बहुसंख्य व्यावसायिकांना व्यवसाय सांभाळून मालमत्ता घेण्यासाठी
त्यांच्या पगारावरच अवलंबून राहावं लागतं. तुमची मालमत्ता वाढत जाते तसं तुमच्या यशाचं प्रमाण मोजता जातं. एखाद्या व्यक्तीला आपण श्रीमंत आहोत हे कसं समजतं? तर त्यांच्याकडे संपत्ती आहे, मला कर्ज आणि मालमत्तेची व्याख्या माहिती आहे. तशी मालमत्ता संपत्ती व्याख्याही माहीत आहे. खरं तर मी ती बकमिनिस्टर फुल्लर यांच्याकडून उसने घेतलेली आहे. त्यांना काहीजण ढोंगी तर काहीजण अलौकिक बुद्धिमत्तेचा माणूस मानतात. बऱ्याच वर्षापूर्वी सगळे आर्किटेक्ट त्यांच्या भोवती घुटमळत होते, कारण 1961मध्ये त्यांनी जिओडोझिक डोम नावाच्या एका गोष्टीचं पेटंट घेतलं होतं. तो अर्ज भरताना त्यांनी संपत्तीच्या रकान्यात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. त्यामुळे सुरुवातीला खूप गोंधळ झाला होता. ते बऱ्याचदा वाचल्यानंतर त्यामागील अर्थ समजू लागला. संपत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला जिवंत राहण्याची क्षमता, किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं तर मी आज काम थांबवलं तर किती दिवस तग धरू शकेल याची क्षमता. निव्वळ मूल्य म्हणजे काय? तर तुमची मालमत्ता आणि कर्ज यामधील फरक. अनेकदा हा व्यक्तीपेक्षाही असू शकतो. म्हणजे महागड्या आणि निरुपयोगी गोष्टीसुद्धा एखाद्याला जास्त मूल्यवान वाटू शकतात. या व्याख्यापेक्षाही वेगळी व्याख्या आहे. ती अधिक बिनचूक मोजू शकते. आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्याच्या हेतूनं मी जेव्हा काम करायला सुरुवात केली त्या दिवसापासून आजच्या दिवशीपर्यंत मी कुठवर पोहोचलो आहे हेही याच व्याख्याच्या साहाय्यानं मोजता येतं. निव्वळ मूल्यात पैसा उत्पन्न न करणाऱ्या मालमत्तेचाही अंतर्भाव केलेला असतो. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुम्ही विकत घेतलेली असते आणि ती गॅरेजमधून पडून असते. तुमचा पैसा किती पैसा निर्माण करतो याची आणि तुमच्या तग धरून राहण्याची मोजणी संपत्ती करते. मालमत्तेच्या रकान्यातील कॅश फ्लोची खर्चाच्या रकान्याशी तुलना करण्यासाठी संपत्ती हे साधन आहे. आपण एक उदाहरण पाहू. माझ्या मालमत्तेच्या रकान्यातून $1000 एवढा कॅश फ्लो आहे आणि माझ्या महिन्याचा खर्च $2000 आहे. तर माझी संपत्ती किती? आपण फुल्लरच्या व्याख्याकडे वळू. त्यांच्या व्याख्यानुसार या परिस्थितीत मी किती दिवस जिवंत राहू शकेन? आपण 30 दिवसांचा महिना गृहीत धरला तर माझ्या कॅश फ्लोनुसार माझ्याकडे 15 दिवस पुरेल एवढा पैसा असेल. माझा मालमत्तेमधून जेवढा मी $2000 मिळवेल तेव्हा मी धनवान असेल. मी अजूनही श्रीमंत नाही, पण धनवान आहे. आता माझे महिन्याचे खर्च मालमत्तेतून निर्माण होणाऱ्या कॅश फ्लोमधून भागतात. आता मला जर खर्च वाढवायचे असतील तर मला मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न वाढवायला हवं. इथं हे लक्षात घ्यायला हवं की मी आता पगारावर अवलंबून राहणार नाही. मी माझा मालमत्तेचा रकाना वाढवण्यात यशस्वी झालो आहे. मी त्यावरच लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळेच मी आता आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहे. लक्षात घ्या, मी माझी नोकरी आज सोडली तर मालमत्तेतून येणाऱ्या उत्पन्नावर माझा खर्च भागू शकतो. आता मालमत्तेतून अधिक पैसा मिळवणं आणि त्याची पुनर्गुंतवणूक करणं हेच माझ्या पुढचं ध्येय आहे. त्या रकमेत जेवढा अधिक पैसा येईल तेवढा तो अधिक मोठा होईल. तोपर्यंत माझे खर्च मालमत्तेतून येणाऱ्या पैशांपेक्षा कमी राहिले तर मी श्रीमंत होईल. हे उत्पन्न मी शारीरिक श्रमाव्यतिरिक्त इतर स्रोतातून मिळवलेलं असतं. मी सतत पुनर्गुंतवणूक करत असल्यामुळे सध्या श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे. श्रीमंतीची खरी व्याख्या ही बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असल्यामुळे तुम्ही खूपच श्रीमंत होऊ शकत नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. श्रीमंत मालमत्ता विकत घेतात, गरिबांना फक्त खर्च असतात. मध्यमवर्गीय जे कर्ज घेतात तीच त्यांना मालमत्ता वाटते. मग मी माझ्या व्यवसायाकडे कशा प्रकारे लक्ष देऊ यावर उत्तर हवंय. चला मॅकडॉनल्डचे संस्थापक काय म्हणतात ते पाहू. तर मित्रांनो, हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. प्रकरण नंबर 4मध्ये ते आपण पाहणार आहोत. इथे हा धडा संपलेला आहे. तुम्हाला जर हा धडा आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. बाय बाय.